मला हे नाही माहित की तुमच्यापैकी किती लोकांनी कालिदास वाचले किंवा मेघदूत वाचले किंवा संस्कृतमधले आपल्याकडं असं बरंच असं वाङ्मय आहे किंवा साहित्य आहे की ते वाचले. मराठीचे दिग्गज कवी कुसुमाग्रज ज्यांना ज्ञानपीठ अवॉर्डने सुद्धा सन्मानित केलं होतं, तर ते म्हणाले होते की मला जर एखाद्या निर्जन बेटावर पाठवलं आणि फक्त एक पुस्तक घेऊन जाण्याची मला मुभा असेल तर मी फक्त आणि फक्त कालिदासाचं मेघदूत निवडेल. 1989 साली एका नाटकानं संपूर्ण युरोपला हादरवून टाकलं होतं आणि ते नाटक कालिदासच्या शाकुंतल नाटकावरून इन्स्पायर्ड होतं. सर विल्यम जोन्स नावाच्या एका ब्रिटिश विद्वानाने कालिदासाची सगळी नाटकं संस्कृतमधली ती इंग्रजीमध्ये भाषांतरित केली आणि ती त्यांनी युरोपला पोहोचवली. आणि त्यानंतर जर्मनीचा एक फेमस कवी गोएथे तो तर म्हणाला की कालिदासाने आम्हाला एका संकुचित मनोवृत्तीच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त केले. तर ऑफ मॉडर्न मेडिसिन की ज्यांना आपण आधुनिक वैद्यकशास्त्राचे जनक म्हणतो, त्यांच्या टेबलावर नेहमी एक संस्कृतची कविता ठेवलेली असायची. कालिदासाला आपण इंडियन शेक्सपियर असं का म्हणतो? कारण कालिदास तर 4थ्या शतकामध्ये होता आणि शेक्सपियर तर 16व्या शतकामध्ये. मला एक कळत नाही की आपण आपलं भारतीय टॅलेंट एका वेस्टर्न पॅरामीटर्सवर का मेजर करतो. जर तुम्हाला संस्कृतमधल्या अशा अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.